एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना मी तुम्हाला संक्रांतीसाठी किंवा सणासुदीसाठी स्पेशल असं सिंपल जसं तुम्ही सिंपल मेकअप करून कसं एकदम तुम्ही मस्त दिसू शकता हे तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे जास्त तुमच्याजवळ मेकअपचे प्रोडक्ट्स नसतील तरी सुद्धा तुम्ही एकदम छान असा लुक या संक्रांतीला क्रिएट करू शकता। तर त्याचबरोबर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये काही मस्कराच्या टिप्स सुद्धा शेअर करणार आहे। तर इथे सर्वात पहिल्यांदा ना जिथे तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स वगैरे आहेत ना त्याच्यावरती आणि बाकीच्या सुद्धा चेहऱ्याला तुम्ही हे यूज करू शकता। हे आहे फेअर अँड लवलीचं बीबी क्रीम। तर हे मी बऱ्याच काळापासून वापरत आलेली आहे। तर याचा खूप छान असा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती येतो। हे फाउंडेशनचं सुद्धा काम करतं आणि तुमच्या चेहऱ्यावरचं डार्क जे असतात ते न दिसण्यासाठी करेक्टरचं सुद्धा काम करतं। तर तुम्हाला इथे इफेक्ट त्याचा जो आहे ना तो लगेचच तुम्हाला इथे दिसेल। म्हणजे बिफोर आणि आफ्टर तुम्हाला लगेचच इथे जाणवून येईल की किती सुंदर असा लुक याच्यामुळे चेहऱ्यावरती क्रिएट होतो। आणि एवढंच नाही तर तुमची स्किन जी आहे ती इव्हन टोन करायला सुद्धा हे हेल्प करतं। आणि याच्यावरती तुम्हाला बाकीचं काहीही मेकअप नाही लावला तरी तुम्ही खूप सुंदर आणि उठून दिसता। खरंच खूप छान लुक येतो। कारण मी तर बाकीचा मेकअप जास्त करतच नाही, कारण माझ्या चेहऱ्याला फार मेकअप केलेला सूट होत नाही। म्हणजे मला तर आठवते मी लास्ट टाइम माझ्या लग्नामध्ये फक्त खूप जास्त मेकअप केला होता। तो सुद्धा मी माझ्या पार्लरवाल्या ताई होती तिला, म्हणजे माझी फ्रेंडच होती ती, तर तिला मी सांगितलं होतं की सिंपलच मेकअप पाहिजे, फार जास्त पांढरा चेहरा दिसतो ते मला आवडत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता फक्त बीबी क्रीम लावली आहे पण चेहरा किती इव्हन टोन झालेला आहे आणि आपले डार्क स्पॉट सुद्धा एकदम रेड्यूस झाल्यासारखे, म्हणजे एकदम खूप कमी त्याचं जे डार्कनेस होता तो झालेला आहे। तर अशा पद्धतीने इथे छान अशी स्किन तुम्हाला बीबी क्रीम मधूनच मिळते। तर बाकीच्या काही जास्त गोष्टी तुम्हाला लावायची गरज सुद्धा पडत नाही। तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावलेलं होतं, त्याच्यावरती तुम्हाला ही बीबी क्रीम लावायची आहे कारण आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे। आणि याच्यावरती ना तुम्हाला कॉम्पॅक्ट लावून घ्यायची आहे। तर इथे मला थोडासा शायनी आणि ग्लॉसी लुक हवा होता म्हणून मी इथे काहीच याच्यावरती यूज केलेलं नाहीये। मे बी नंतर जर थोडासा टचअप करायचा असेल तर मी याच्यावरती कॉम्पॅक्ट लावेन। तर तुम्ही बाहेर वगैरे जाणार असाल घराच्या तर तुम्ही कॉम्पॅक्ट लावूनच जावा। तर चला त्यानंतर लिप ग्लॉस लावून घ्यायचंय। आणि लिप ग्लॉस ह्याच्यासाठी लावायचंय की थोड्या वेळासाठी लिप तुमचे मॉइश्चराइज होतील आणि त्याच्यावरती जर तुमच्या थोडंफार ड्रायनेस आला असेल तर तो दूर होईल आणि लिपस्टिक लावायच्या टाइमपर्यंत लिप तुमचे खूप सॉफ्ट होऊन जातील आणि लिपस्टिक लावल्यानंतर लिपस्टिक एकदम क्लिअर त्याच्यावरती बसेल आणि कुठलेही पॅचेस लिपस्टिकचे दिसणार नाहीत। तर ही आहे एकदम मस्त टिप, तर हे तुम्ही नक्की फॉलो करा थंडीच्या दिवसांमध्ये। तर चला त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे येतं काजळ। कारण काजळ हा माझा खूपच फेवरेट मेकअप प्रोडक्ट आहे। कारण मी बाकीचा काहीही मेकअप नाही केला तरी लिपस्टिक आणि काजळ या दोन गोष्टी माझ्या डेली रुटीनमध्ये असतातच, कारण त्या माझ्या खूप फेवरेट आहेत। तर काजळ लावल्यानंतर डोळ्यांना खूप छान असा वेगळाच लुक येतो। काहींच्या डोळ्यांना ना सूट होत नाही पण माझ्या डोळ्यांना तर खूप छान काजळ सूट होतं, त्यामुळे मी त्याचा खूप फायदा घेत असते आणि ते मी यूज करतच असते। तर यानंतर ना आता काजळ लावलेला आहे आणि तुम्हाला जर लायनर लावायचं असेल तर लायनर तुम्ही यूज करू शकता। तर आता मी लावणार आहे लिपस्टिक। तर लिपस्टिक जी ना माझ्याकडे ही ब्राउनिश शेडची आहे आणि मला थोडंसं वाटलं होतं आणताना की ही थोडी डार्क ब्राऊन असेल। मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर केलं असतील, हे झुडिओचे प्रोडक्ट्स आहेत सर्व, तर बरंच काय काय मी तिकडून आणलंय तर ते शेअर केलंय मी विथ प्राइस। तर तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन। तर अशी ही लिपस्टिकची शेड आहे। थोडीशी मला वाटलं होतं अजून डार्क ब्राऊन असेल पण जास्त डार्क नाही आहे, नॉर्मलच ब्राऊन कलर आहे। तर लिपस्टिक अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे व्यवस्थित। त्याला पूर्ण जसं आपण लिप लायनर लावतो ना तसं साईडने सुद्धा व्यवस्थित लावायचे, जेणेकरून लिप्सचा शेप तुमच्या समजून आला पाहिजे आणि लिप्सचा शेप व्यवस्थित दिसला तर लिप्ससुद्धा छान उठून दिसतात। तर अशा पद्धतीने इथे लिपस्टिक मी लावून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी वॉच घातलेला आहे आणि एका हातामध्ये घातलेल्या आहेत मॅचिंग या शरारा सूटला मॅचिंग बँगल्स। तर यानंतर इयरिंग सुद्धा घातलेले आहेत जे मॅचिंगच आहेत।
आणि नंतर वेळ येते ती टिकली लावायची, म्हणजे बिंदी काही जड म्हणत असतील त्याला. तर टिकलीसुद्धा मी तशी चंदेरी जी असते ना, ती सिंपल अशी छोटीशी खड्यांची टिकली मिळते ती लावली आहे. तर पूर्ण असा लुक माझा क्रिएट झाला आहे. आणि आता मी ना हेअरस्टाईल एकतर मी केस सोडते किंवा मग अशी थोडीशी केस ओपन ठेवायचे सर्व आणि थोडेसेच फक्त टक करायचे, छोट्याशा क्लिप जो असतो ना टकिंगचा त्याच्यामध्ये. तर त्यानंतर असा माझा सिंपल असा लुक क्रिएट मी केलेला आहे. आणि आता तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मस्करा लावण्याची पद्धत. म्हणजे मस्करा तुम्ही कशा पद्धतीने लावाल तर तुम्हाला छान तुमचे आयब्रोज उठून दिसतील, लॅशेस छान दिसतील. आणि इकडे तिकडे एक्स्ट्राचं जे लागतात ना लॅशेसला ते मस्कराचं लिक्विड, तर ते लावणार नाही. तर मस्करा पापण्यांवर लावण्यापूर्वी ना तुम्हाला पापण्यांना परफेक्ट शेप देऊन सेट करून घ्यायचं आहे. मस्करा पापण्यांवर लावण्यापूर्वी सर्वात आधी तुम्हाला मस्करा ब्रश जो आहे ना तो, म्हणजे आता इथे बघा मी झुडिओमधलाच मस्करा आहे हा. तर हा कितीला मिळाला, कसा आहे ते तुमच्यासोबत मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर याचं ना पूर्ण आधी लिक्विड जे असतं ना ते जास्त, त्याच्यावरती एक्स्ट्रा लिक्विड असेल ना ते पहिल्यांदा तुम्हाला कमी करून घ्यायचं आहे. आणि जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच लिक्विड त्याच्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर मस्करा लिक्विड जे आहे ना ते जास्त प्रमाणात येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि नंतर मग मस्करा लावताना तुम्हाला सुरुवात नेहमी पापण्यांच्या मध्यभागापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे पापण्याचा एंड असतो आणि डोळ्याच्या इथे जो असतो तो स्टार्ट आणि लास्टला एंड. तर तुम्हाला मध्यभागापासून मस्करा लावायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर मस्करा पापणीच्या तळापासून वरपर्यंत लावत यायचे. म्हणजे आपला जो पापणीचा खालचा भाग असतो जो डोळ्यांच्या इथेच असतो तिथून वरपर्यंत लावायला सुरुवात करायची आहे. आणि वरच्या ज्या पापण्या आहेत ना त्याला छान कल करायचं आहे, जेणेकरून ब्रश जो आहे ना तुमचा पापण्यांच्या टोकाला स्पर्श करेल आणि तुमच्या पापण्यांना प्रॉपर एकदम मस्त अशा कल होतील. आणि पापण्यांच्या फक्त वरच्या आणि खालच्या भागालाच मस्करा लावायचा आहे. मधल्या भागाला जो डोळ्यांच्या एकदम जवळपास असतो ना त्याला नाही लावायचा, जेणेकरून त्या खालच्या भागाला टच झाला ना तर ते मस्कराचं लिक्विड सगळीकडे पसरण्याची जास्त शक्यता असते. आणि जर चुकून तुमच्याकडून ना जास्त प्रमाणात लिक्विड ब्रशला आलं असेल आणि म्हणजे पूर्ण जास्तीत जास्त लिक्विड लागलं ना तर काय करायचं, तुम्हाला टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि डोळे बंद करून टिश्यू पेपरची घडी जी आहे ना ती डोळ्यांच्या मध्यभागी तुम्हाला ठेवायची आहे. जसं आपण लिपस्टिकचं करतो ना अगदी तसंच. मग अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त लागलेला मस्करा आहे ना पुसून काढू शकता आणि तुमचे डोळेसुद्धा खराब होणार नाहीत. आणि यानंतर लास्टची जी टीप आहे ना ती आहे, डोळ्याच्या कोपऱ्यातील पापण्यांना मस्करा लावायचा खूप कठीण असतं. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना तर डोळ्याच्या एकदम जवळपास, तर ते बाजूला डोळ्याला लागण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्यामुळे आपला बाकीचा मेकअप खराब होण्याची सुद्धा जास्त शक्यता असते. मग काय करायचं, कोपऱ्यातील भागाला मस्करा लावताना ना टोक जे निमुळतं असतं ना निमुळत्या टोकाने लावून घ्यायचं आहे, कारण तिथे फार कमी थोडे केस असतात त्यामुळे काही हरकत नाही, पटकन लावून पसरणार नाही आणि एकदम छान तुमच्या चेहऱ्यावरती बसेल तो. मस्करा जर अशा पद्धतीने तुम्ही लावलात ना तर तो बिलकुल एक्स्ट्रा होणार नाही आणि बिलकुल पसरणार नाही आणि तुमचे जे लॅशेस आहेत ना ते एकदम छान दिसणार आहेत आणि मस्त उठून दिसणार आहेत, छान त्यांना कल येणार आहे आणि मस्त त्याच्यामुळे बिलकुल तुम्हाला काहीही पसरणार नाही, कुठेही पसरणार नाही आणि तुमचे डोळे जे आहेत ना ते खूप सुंदर दिसतील. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा व्यवस्थित लावलेला आहे, कुठेही पसरलेला नाहीये आणि एक्स्ट्रा मस्करा कुठेही झालेला नाहीये. तर अशा पद्धतीने मस्करा लावाल तर एकदम छान दिसाल आणि डोळे तुमचे एकदम सुंदर दिसतील आणि डोळे तुमचे खूप छान आणि ब्युटिफुल दिसणार आहेत. तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर हा मेकअप तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सिंपल आहे. ज्यांच्याकडे काही प्रोडक्ट्स नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप इझी आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स अँड टेक केअर.